नमस्कार. फुटकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण भाताबरोबर खायला तुरीची आमटी करतो, मुगाची करतो, पिठल्याचे वेगवेगळे प्रकार करतो, डाळीचं पिठलं, डाळ वाटून केलेलं पिठलं, बेसन पिठाचं केलेलं पिठलं. पण आज मी करणार आहे असं टोमॅटोचं सार भाताबरोबर खायला, ज्याची चव अशी छान आंबट गोड अशी चव आहे. हे सार मी आज करणार आहे. काही मिनटात तयार होणारं असं हे सार वर्किंग वुमनला आणि नवशिक्यांसाठी हे खूप झटपट करता येण्यासारखं आहे. याची चव आंबट गोड चव खूप छान लागते. भाताबरोबर खायला किंवा पोळीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे सार तुम्हाला नक्कीच आवडणारं असं सार असणार आहे. भात पोळी आणि तुम्हाला उरलं तर म्हणजे सुपासारखं प्यायलासुद्धा ते छान लागतं. असं हे टोमॅटोचं सार आज मी करणार आहे. खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेत आणि खूप छान स्वादिष्ट अशी चव असणारं हे टोमॅटो सार मी करणार आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. मी रेसिपी करताना कशी केली त्या टिप्ससहित मी केली आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने करा. खूप झटपट असं होणारं हे टोमॅटो सार आहे. 2 टोमॅटो धुवून घेतले, तर हे आपण चिरून घेऊ. साल न काढता आपण धुवून चिरून घेतले. आता आपण मिक्सर जारमध्ये साल न काढता घेणार आणि पेस्ट करणार. आता हे आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. आता आपण यात बेसन पीठ घालायचं आहे. 1 टेबलस्पून बेसन पीठ घातलं आहे. मिक्स करू आपण. त्यातच मीठ घालू आपण. मीठ चवीनुसार. हे आपण मिक्स केलं आहे. आता फोडणी करायला घेऊ. यात आपण तूप घालायचं. तुपाची फोडणी द्यायची म्हणजे छान टेस्ट येते. तूप घालू आपण फोडणीसाठी. मोहरी घालू. जिरे घालू. हिंग. हळद. आणि आता ही जी पेस्ट केली आपण, बेसन पीठ घालून मिक्स केलं आहे मिश्रण, हे आपण यात घालणार. आता खूप छान तुपामुळे खमंग सुवास येतोय. तूप जिरे फोडणी. यात आपण आता पाणी घालणार. मीठ आपण आधीच घातलंय. तर साखर घालू. चवीपुरती साखर. तिखट. थोडा गोडा मसाला. आपलं झटपट असं टोमॅटो सार भाताबरोबर खायला रेडी आहे.
वर्किंग वुमन किंवा जे नवीन पहिल्यांदाच करतायत त्यांना जास्त काही न करता, साल न काढता पटकन मिक्सरमधून टोमॅटो काढले, पेस्ट केले की फोडणी द्यायची, बेसन पीठ घालायचं, एवढंच करायचं आहे. हे आपलं सार आता रेडी आहे. भाताबरोबर पोळीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तेच खाऊन कंटाळा येतो. भाताबरोबर वरण पिठलं करतो आपण, पण टोमॅटो सार झटपट करण्यासाठी आणि ही पद्धत माझी खूप चांगली आहे. ज्यांना वेळ नाही, ज्या वर्किंग वुमन आहेत, त्यांना झटपट टोमॅटोचं सार करण्यासाठी ही पद्धत तुम्ही वापरा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे सार तुम्ही नक्की करून बघा. गरम गरम भातासोबत हे सार खूप छान लागतं. आंबट गोड चवीचं असं हे सार मी केलं आहे. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या पेजला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या रेसिपी शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर मोबाईलवर मिळतील. आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटू.